प्रॉपर्टी आहे, एकरामध्ये काही प्रॉपर्टी आहे, त्याचा सर्च रिपोर्ट काढायला ऍडव्होकेट्स लोकांनी 75 lakhs रुपीज घेतो, 75 लाख रुपये. आणि तो सर्च रिपोर्ट त्यांनी तयार केला सगळा. कारण त्या जमिनीची प्रॉपर्टीची किंमतच कोट्यवधी रुपये होती. म्हणजे याच्यावरून तुम्ही एक अंदाज करू शकाल की त्या सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्टला महत्व किती आहे. जनरली बँक किंवा फायनान्स करणाऱ्या कंपन्या ह्या सर्व सर्च आणि टायटल रिपोर्टवर विश्वास ठेवून कर्ज देत असतात. जनरली तुम्ही पहा त्याच्यावर नेहमी कुठल्याही बँकेत आपण कर्जासाठी गेलो जागेच्या, तर ते सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट बघतात. तर सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट मधला फरक काय तो आपण बघूया आणि याला अन्यसाधारण महत्व काय. आणि टायटल रिपोर्ट कोण देतं? टायटल आणि सर्च रिपोर्ट सर्वसाधारणपणे ऍडव्होकेट्स लोक देतात. ऍडव्होकेट्स ज्यांची प्रॅक्टिस कमीत कमी 5 वर्षाच्या वर आहे, 3 किंवा 5 वर्षाच्या वर आहे, त्यांना टायटल सर्च रिपोर्ट देण्याचा अधिकार आहे. हा अधिकार असा कुठं लिहिलेला नाहीये, परंतु वेगवेगळी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टची जी जजमेंट्स आहेत त्यानुसार हे सांगतोय की कमीत कमी त्या ऍडव्होकेटला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, अदरवाईज ते सर्च रिपोर्ट देऊ शकत नाही. असे काही ऍडव्होकेट्स आहेत आत्ता की त्यांनी कधीही कोर्टात जाऊन प्रॅक्टिस केलेली नाहीये. त्यांनी फक्त त्यांच्या आयुष्यात म्हणजे 30 वर्ष फक्त सर्च रिपोर्टच दिलेले आणि टायटल रिपोर्ट एवढंच त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक बँकेच्या पॅनलवरती काही ऍडव्होकेट्स अपॉइंट करतात जे बँकेच्या कामासाठी. त्यांचं काम, बऱ्याचशा जणांचं काम सर्च रिपोर्ट, टायटल रिपोर्ट देणं, तपासणं आणि बाकी सगळ्या बँकेच्या कायद्याच्या लिगल कनेक्टेड असलेल्या गोष्टी करणं हे त्यांचं काम असतं. आता हा टायटल रिपोर्ट मी मागे तुम्हाला एक, जेव्हा आपण जनरल टर्म्स लॉच्या घेतल्या होत्या, जनरल कन्सेप्ट बोललो होतो, त्यावेळेस तुम्हाला मी म्हटलं होतं की सर्च रिपोर्ट हा 30 वर्षाचा का असायला पाहिजे, हा 5 वर्षाचा का नको, 2 वर्षाचा का नको, 10 वर्षाचा का नको, असं मी तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळेस. कदाचित तुम्ही जर मागच्या काही आपल्या सुरुवातीच्या नोट्स जर रेफर केले आता, तर तुमच्या लक्षात येईल की ऍडव्हर्स पोझिशन जे आहे, कुठल्याही जागेमध्ये ज्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नसताना एखादी व्यक्ती त्या जागेत 12 वर्षापर्यंत राहिली, म्हणजे ऍडव्हर्स पोझिशनला 12 आणि प्रिस्क्रिप्शनला 20 वर्ष आहेत, तर 12 वर्ष ही लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे अशी राहिली आणि ज्याची मूळ जागा आहे त्यांनी कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर त्या व्यक्तीला ऍडव्हर्स टायटल मिळतं. म्हणजे ऍडव्हर्स जागेचं पोझिशन मिळून, ऍडव्हर्स टायटल मिळून तो त्या जागेचा मालक होऊन बसतो. तर ती 12 वर्ष लिमिटेशनची. पण लिमिटेशन ऍक्ट असं सांगतो की कुठल्याही बाबतीत आपल्याला जर तक्रार करायची असेल तर लिमिटेशन ऍक्ट 1963 प्रमाणे जास्तीत जास्त उशीर किती, तर 12 वर्ष. म्हणजे 12 वर्षापर्यंत आपण थांबू शकतो, मॅक्स टू मॅक्स 12 years, त्याच्यानंतर नाही. आणि एखादा मुलाचा जन्म झाला तर तो 18 वर्षांनी बाळाचे संज्ञान होतं, तर ते 18 वर्ष, ते 18 आणि हे 12 अशी 30 वर्ष ती कायद्यामधली प्री आहे. कारण 18 वर्ष झाल्यावर तो इंडियन मेजॉरिटी ऍक्ट प्रमाणे तो संज्ञान होतो, मेजर होतो, म्हणून तो 18 वर्षाचा झाला की तो 12 वर्ष वाढ मागणार. त्यांनी 12 वर्षात काय केलं का, तर पुन्हा असं, म्हणून ते 18 + 12 30. तर कुठलीही जर आपल्याला प्रॉपर्टी, इमोवेबल प्रॉपर्टी जर खरेदी करायची असेल तर सर्वसाधारणपणे त्याचा सर्च रिपोर्ट हा 30 वर्षाचा कमीत कमी काढला गेला पाहिजे. आता एक एक्सेप्शन, ते काय, जनरली काय होतं की बँका ज्या असतात, बँका ज्या जागा मॉर्गेज करतात, मी मॉर्गेज बोललो तुम्हाला, मॉर्गेज करून घेऊया, फ्लॅट असो
मोकळी जागा, जे काय असेल इमूव्हेबल. आपण मुव्हेबल इमूव्हेबल मधला फरक सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे ती जी इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे ती बँकेमध्ये मॉर्गेज करायची असेल तर साधारणपणे ते 13 वर्षाचा रिपोर्ट घेतात. तर 13 वर्षाचा का? एक तर काय होतं, सर्वात महत्वाचं म्हणजे ₹25 प्रमाणे सर्च रिपोर्टचे पैसे भरावे लागतात बँकेमध्ये. मग त्या 13 वर्षाचे 30 वर्षाचे ₹750 होतात. मग 13 वर्षाचे कमी होतात. म्हणून तो 13 वर्षाचा सर्च रिपोर्ट करतात. एक. त्याच्यानंतर बँकेला जर जागा मॉर्गेज केलेली जागा नुसती कळवायची असेल, त्याला म्हणायचं जस्ट इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन कळवायची. कुणाला कळवायची? रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला, की बाबा ही XYZ जागा ही आमच्याकडे मॉर्गेज झाली. असं जर त्यांना कळवायचं असेल तर त्या केसमध्ये फक्त त्यांना जे पैसे असतात ते कमी असतात, ते जास्त होत नाही. म्हणून ते 13 वर्षाचं करतात. हा त्यातला बँकेसाठी मुद्दा झाला. परंतु जागा जर खरेदी विक्री करायची म्हणजे आपल्याला जर विकत घ्यायची असेल आणि सेल्डेड बनवायचं असेल त्याचं, इफ यू वॉन्ट टू परचेस द ओनरशिप डायरेक्टली, नॉट मॉर्गेज, देन 30 इयर्स. इन केस ऑफ मॉर्गेज 13 इयर्स. असा त्याच्यामधला मेन फरक आहे. आता सर्वसाधारणपणे लोक करणाऱ्या चुका, सर्वसाधारणपणे ज्या आता आपण एक लिस्ट नंतर काय वेळाने किंवा उद्या पण अशी बघणार आहोत की खरेदी करण्यासाठी कुठली कुठली कागदपत्र हवी पाहिजे. माझ्या मते मी सांगितलेले माझ्या अंदाजे, मला असं वाटतंय. तुम्ही चेक करून बघा, नाही तर मला सांगा. जर ती कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेली नसेल तर त्यांची मी तुम्हाला लिस्ट देतो, बोलतो, डिस्कस करतो. दिली असेल तर वेल अँड गुड. कुठलीही इमूव्हेबल प्रॉपर्टी खरेदी करताना हे जे आपण सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट घेतो, त्याच्यामध्ये सर्च घेताना सर्च मग कुठे घेणार आपण? सर्वसाधारणपणे सर्च हा सब रजिस्ट्रारकडे घेतला जातो. सब रजिस्ट्रार म्हणजे कोण? दुय्यम निबंधक मराठीमध्ये त्याला म्हणायचं. आता हे दुय्यम निबंधक वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, बरोबर आहे ना? पुण्यात जवळजवळ आता 27-28 जण झाले पुणे जिल्ह्याकरता आहेत. जिथले जे असतात, भोरला वेगळे असतील किंवा जिथं प्रॉपर्टी आहे, जिथं इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे तिथं हे दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार बसलेले असतात. तर आपल्याला सर्च रिपोर्ट त्यांच्या ऑफिस मधून घ्यायचा आहे. आलं का लक्षात तुम्हाला? मी मागे तुम्हाला एकदा बोललो होतो, ज्या रजिस्ट्रेशन ऍक्टचा नियम काय? ज्या प्रॉपर्टीची किंमत ₹100 पेक्षा जास्त आहे, मोर दॅन 100 रुपीज, ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड केलं पाहिजे. आणि जे डॉक्युमेंट रजिस्टर्ड असतं ते कायद्याने वाचता येतं. नोटराइज डॉक्युमेंट चालत नाही, याच्यावर आपण बोललेलो आहोत. तर ते डॉक्युमेंट जे सेल्डीड आहे ते त्या दुय्यम निबंधकाकडे रजिस्टर्ड होतं. म्हणून आपल्याला कॉम्प्युटर सर्च किंवा फिजिकल सर्च हा त्या दुय्यम निबंधकाकडे घ्यायला लागतो. मग आपण काय करतो जनरली, आपल्या एखाद्या जागेचा व्यवहार ठरला, जनरली आपण काय करतो, आपण ते एखाद्या वकिलाला काम देऊन टाकतो. आपल्याला लगेच समोर नावच येतात, अरे बाबा सर्च रिपोर्ट कोण करून देतं रे? काय लोक ते, जसं सुरुवातीला मी सांगितलं, काय लोकांचा व्यवसाय असतो फक्त सर्च रिपोर्ट करून द्यायचे, बाकी काय करत नाही. ते कोर्टात कधीच येत नाहीत त्या ऍडव्होकेट्स. बस सर्च रिपोर्ट द्वारे तुम्हाला कोणतरी ऍडव्होकेट मिळतो, तुम्ही सुरू होतं ते. आता सर्च रिपोर्ट म्हणजे काय, फार तुम्हाला हातात फक्त 4-5 पेजेस मिळतात, दॅट इज कॉल्ड सर्च रिपोर्ट. परंतु त्या 5 पेजेसचे पैसे किती घेणार हा विषय चालू होतो. काय ऍडव्होकेट्स काय म्हणतात, देऊ ₹1000 तुम्हाला करून, काय म्हणतात देऊ ₹2000, ₹5000 करून. त्याच्यातला ड्रॉबॅक काय माहिती का? असं प्रिझ्युम केलेलं आहे की एखादी जर प्रॉपर्टी पुणे जिल्ह्यातली मला घ्यायची असेल आणि जर एखादा ऍडव्होकेट त्याच्यावर सर्च करत असेल तर असं प्रिझ्युम आहे की तो तर 27 हवेलीमध्ये गेला, एक, तिथली रजिस्टर्स बघितली, 2, ती त्यांनी तपासून बघितली, 3, आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्च रिपोर्ट दिला. असं ते करत. आणि ₹25 पर मंथचे, म्हणजे 30 वर्ष झाले ₹750. तर 27 हवेल्या जर एखाद्या ऍडव्होकेटला फिरायच्याच जर म्हटल्या
तर तो 1000 रुपयात तुम्हाला देऊ शकतो का सर्च रिपोर्ट? तो कधीही देऊ शकत नाही. तर आता कॉम्प्युटराइज सर्च आले, मलाही सांगतो. 2002 नंतर जेवढी म्हणून रजिस्ट्रेशन झालेली आहे जागेच्या खरेदी विक्रीची, ती सगळी कॉम्प्युटराइज झालेली आहे. पण 2002च्या आधीची जी काही खरेदी विक्री आहे, ती अजून कॉम्प्युटराइज नाही झाली. त्यामुळे जर मी ऑनलाईन मी सर्च गेलो, तर आपल्याला ते मिळणार नाही. 2002च्या आधीच्या सर्च करता ती प्रॉपर्टी जी आहे, तिची रजिस्टर्डच बघावी लागतील. तर मग एखाद्या प्रॉपर्टी किंमत जर 1 CR असेल, तर त्याचा सर्च रिपोर्ट हा 1000 रुपयात मिळू शकेल का लॉजिकली? तर त्याचं उत्तर नाहीये. निश्चितपणे नाहीये सर. आणि जी प्रॉपर्टी सतत विकायला मार्केटमध्ये येत असती, त्याचे सर्च रिपोर्ट लोकांना सगळ्यांना माहिती असतात आणि त्यातला टायटल डिफेक्ट, मी तुम्हाला शब्द वापरलो, टायटल डिफेक्ट माहिती असतो त्यांना. म्हणून काही लोक त्या प्रॉपर्टीला हातच लावत नाहीत. सर्च रिपोर्ट काय करतं? रूट ऑफ द टायटल जातं. रूट ऑफ द टायटल म्हणजे काय? की त्या जागेची सुरुवात कशी झाली. म्हणजे उदाहरणार्थ, त्या जागेचा प्रथम मालक कोण होता? म्हणजे समजा सदाशिव पेठेमध्ये एखादा वाडा असेल, तर तो वाडा ए या व्यक्तीकडे, जिथून सातबारा चालू झाला, मूळ सातबारा, इंग्रजांनी पहिला सातबारा आणला ना, तो सातबारामध्ये पहिली नोंद आली. सातबारा कुठं? सातबारा किंवा एखादी ती प्रॉपर्टी पेशव्यांनी किंवा त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते, त्यांनी एखाद्याला प्रॉपर्टी दिली असेल, त्याची फर्स्ट एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. तिथून ती आजपर्यंत, तिथून तो ए चालू झाला. स्टार्ट्स 0, तिथून तो 0 किंवा ए चालू झाला आणि आज तिथपर्यंत प्रॉपर्टी आली. तर ह्या 2 प्रॉपर्टीच्या मध्ये काय आणि किती ट्रान्झॅक्शन झाली, ही आपल्याला सर्च रिपोर्ट मध्ये आली पाहिजे. सर्च रिपोर्ट म्हणजे काय? त्या प्रॉपर्टीचा इतिहास. समजा आज त्या प्रॉपर्टीचा मालक झेड असेल, याचा अर्थ झेडच्या जर मी मागे गेलो, तर पहिला अक्षर येतं ए. मग ए टू झेड 1 आणि हे 26, मग 2 ते 25 मध्ये काय ट्रान्झॅक्शन या प्रॉपर्टीची झाली, ही पाहावी लागतील. आणि ही जी पाहिली जातात त्याला सर्च रिपोर्ट म्हणतात. लिगली त्याचा मार्ग आहे, तो म्हणजे लिगली, आणि तोच मार्ग कोर्ट गृहीत धरतो, तो म्हणजे आपण सब रजिस्ट्रारच्या हवेलीत जाणे आणि तिथून त्या प्रॉपर्टीची माहिती काढणे म्हणजे ही प्रॉपर्टीचं कसं देवाणघेवाण होईल, खरेदी कशी झाली, मग त्यातले समजा तुकडे पडत असतील तर कसं ते ट्रान्सफर होत गेली, ती शोधायची, म्हणजे त्याला म्हणायचं सर्च रिपोर्ट. आणि ऍडव्होकेट हा सगळा सर्च रिपोर्ट बघत असतो. मग आपण ऍज अ लेमॅन म्हणून आपल्याला सर्च रिपोर्ट काढता येईल का? हो, आपल्याला सुद्धा हा सर्च रिपोर्ट काढता येईल, अवघड नाही. परंतु ऍडव्होकेट लोक किंवा त्यात काम करणारी लोक रोज तिथंच काम करत असतात. त्यांना स्वतःला ती रजिस्टर सुद्धा माहिती असतात, कुठं पडलेली ती रजिस्टर. त्यामुळे त्यांच्याकडनं करून घेणं जास्त इष्ट, असं माझं म्हणणं आहे. एक, आणि आपल्याला जर एखाद्या जागेचा सर्च रिपोर्ट काढायचा असेल, तर त्याचे जे 750 रुपये आहेत, त्या 750 रुपयाची पावती ही आपली स्वतःच्या नावाने पाहिजे. म्हणजे समजा एक्स हा माणूस किंवा ए ही व्यक्ती जर ती प्रॉपर्टी खरेदी करणार असेल, तर ए या व्यक्तीच्या नावाने 750 रुपये भरायची पावती पाहिजे. काय महाबाप काय करतात, एक सर्च रिपोर्टची पावती काढतात 750 रुपयाची आणि सगळ्यांना तीच वापरतात. काही एक त्याकडे 5-6 सर्च रिपोर्ट असते, प्रत्येकाला तेच वापरत असतात. तसं नाही होऊन द्यायचं. ती सर्च रिपोर्टची पावती ही आपल्याच नावाने पाहिजे. दॅट इज शोज दॅट प्रामा फेशिया की तुम्ही सर्च घेतला. इन केस त्या प्रॉपर्टीमध्ये भविष्यामध्ये जर लिटिगेशन चालू झाली, तर आपल्याकडे एव्हिडन्स पाहिजे, म्हणून ते पावतीला अतिशय महत्व आहे. ज्यावेळेस आपण तो अशा प्रकारे, मी आता जसं सांगितलं, अशा प्रकारे ऍडव्होकेट सर्च रिपोर्ट तयार करतो. मग सर्च रिपोर्ट तयार केल्यानंतर त्याच्यामुळे त्याला असं दिसलं की बाबा ए टू झेड या लोकांमध्ये लिगली व्यवस्थित डॉक्युमेंट्स होऊन, व्यवस्थित म्हणजे सेलिडेड होऊन, गिफ्ट होऊन, जे काय मधल्या स्टेप्स आहेत या योग्य झालेल्या आहेत, कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थित झालेल्या आहेत, त्याच्यात कुठेही लॅकुना राहिलेला नाहीये, त्याच्यात कुठेही इलिगॅलिटी झालेली नाहीये,
असं जसं योग्य ठिकाणी योग्य स्टॅम्प फी भरली गेलेली आहे, योग्य ट्रान्सफर होत गेलेली आहे आणि ती आता झेडपर्यंत आलेली आहे, असं त्याला जर वाटलं तर तो त्याच्यामध्ये असं शेवटी एक ओळ टाकतो की टायटल इज क्लिअर अँड मार्केटेबल. टायटल इज क्लिअर अँड मार्केटेबल असं तो एक टायटल सर्टिफिकेट देतो आणि तो वकील त्याच्या स्वतःच्या लेटर हेडवर टायटल सर्टिफिकेट म्हणतो आणि हे खाली देतो की त्याप्रमाणे क्लिअर आहे म्हणून. आणि त्या टायटल जो सर्टिफिकेट देतो त्याच्या मागे ते सर्च रिपोर्ट लावतात. जो आपण सब रजिस्ट्रारकडे सर्च रिपोर्ट काढतात तो त्याच्या मागे त्याची कॉपी लावतात, प्लस 750 रुपयाची पावती लावतात. ही 3 डॉक्युमेंट आली त्याच्यामध्ये. टायटल रिपोर्ट हे त्या ऍडव्होकेटच्या नावाचं, त्याच्यावर त्याची सही आणि त्याच्यावर हे पाहिजे, सील पाहिजे त्या ऍडव्होकेटचं. 2 750 रुपयाची पावती 30 वर्षाची आणि मागं त्याचा सर्च रिपोर्ट अर्थात त्याच्या लेटर हेडवर वगैरे. तर हे असं सगळं डॉक्युमेंट आपल्याला खरेदीला लागणार आणि अशा प्रकारचं डॉक्युमेंट कोर्ट घेतं. आता प्रॅक्टिकल एक ट्रिक आहे त्याच्यामध्ये, ती अशी आहे की आपण हे सगळं करून सुद्धा कधी कधी एखादा व्यक्ती अचानक आपल्या समोर येऊन क्लेम दाखल करतो की ही जागेमध्ये माझा राईट आहे आणि कोर्टामध्ये घेऊन जातात, ते कोर्टामध्ये प्रकरण होऊन बसतं. आपण त्याला एक एक ट्रिक आहे, प्रॅक्टिकल ट्रिक. आपण काय करायचं त्याच्यावरती, आपण जाहिरात द्यायची न्यूजपेपरमध्ये. जो न्यूजपेपर आहे त्या भागात, समजा आता पुण्यात प्रॉपर्टी असेल तर प्रभात, सकाळ, लोकमत जो लिडिंग पेपर आहे तिथला, त्याची साधारणपणे 3 लाखाच्या पुढं पेपर विकला जातो. अशा पेपरमध्ये आपण एक जाहिरात द्यायची, जाहीर नोटीस. त्याच्यामध्ये असं म्हणायचं, मिस्टर ABC अँड मिस्टर XYZ यांच्यामध्ये अमुक अमुक जागेची बोलणी चालू आहे आणि या जागेमध्ये कोणाचे काही अधिकार असतील, चोरी बांगडी असेल, क्लेम असेल, जे काय अधिकार असतील तर त्यांनी येऊन त्यांनी आम्हाला येऊन भेटावे. आणि ती जी आणि खाली जागेचं वर्णन, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, जागेचे क्षेत्रफळ वगैरे वगैरे, डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टी इन शॉर्ट. आणि खाली त्या वकिलामार्फत ही नोटीस द्यायची. खाली वकिलाचा ऍड्रेस असतो, ईमेल वगैरे, 15 दिवसाच्या येऊन भेटावे असं त्यांनी म्हटलेलं असतं आणि अशा प्रकारची जाहिरात द्यायची. आणि 15 दिवस जरी आपण म्हटलेलं असलं 15 दिवसात येऊन भेटावे म्हणून, तरी सुद्धा 30 दिवस वाट बघावी प्रॅक्टिकली. कारण काय काय लोकांना ते माहित पडत नाही, उशिरा माहित पडतं, परदेशात असतात, अनेक गोष्टी घडतात त्याच्यामध्ये. तर 30 डेज पर्यंत आपण वाट बघायची तिची. आणि जर आपल्याला ते सेल डीड करायचं असेल, अग्रीमेंट टू सेल करायचं असेल तर मग ते 30 दिवसानंतर करा. म्हणजे आपल्याला हा बफर पिरियड का राहतो, जर कोणी अचानकच आला तर आपल्याला माहित पडावं. आता हा सगळा एवढा मोठा प्राणायाम कशाचा? हा आता महत्वाचा उद्देश. हा प्राणायाम याच्यासाठी की जर यदा कदाचित प्रॉपर्टीमध्ये लिटिगेशन तयार झालं, आपल्याला कोणाला सांगता येतं, बाबा साहेब आम्ही कुठलीही गोष्टी लपून लपून केलेली नाही, आम्ही सप्रेस केलेली नाहीये, आम्ही अमुक अमुक हे पेपरमध्ये वकिलामार्फत आम्ही जाहिरात दिली होती 15 दिवसात येऊन भेटायचं. त्याच्यानंतर आम्ही अजून एक 15 दिवस थांबलो, तोपर्यंत कुणी आलं नव्हतं, असं आपल्याला डिफेन्स घेता येतो. आणि तो डिफेन्स हा टेनेबल होऊन असतो, म्हणजे मेंटेनेबल होतो तो. तर हा पेपर जाहिरातीचा रिपोर्ट सुद्धा आपल्या टायटल रिपोर्ट मध्ये लावायचा आणि टायटल रिपोर्ट मध्ये तसं वाक्य मेन्शन करून घ्यायचं. अशा प्रकारे जर मी केलं तर बऱ्यापैकी आपल्याला टायटल क्लिअर असलेलं सर्टिफिकेट आणि क्लिअर टायटलची आपल्याला प्रॉपर्टी ही मिळू शकते, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आता ह्या टायटल रिपोर्ट मध्ये आपण काय काय गोष्टी बघायच्या त्या तुम्ही लिहून घ्या. हॅलो 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 हा सर. लिहून घ्या. हा येतोय ना? तर साधारणपणे टायटल रिपोर्ट मध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजेत त्या तुम्ही आता लिहून घ्या. मी तुम्हाला डिक्टेशन देतोय, तुम्ही लिहून घ्या. सर्वसाधारणपणे या टायटल रिपोर्ट मध्ये गोष्टी आल्या पाहिजे. 1 नंबर 1 मिळकतीचे वर्णन.
मिळकतीचे वर्णन. 2. मिळकती संबंधी कागदपत्रांची यादी. मिळकत संबंधी कागदपत्रांची यादी. 3. मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास. मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षांचा कायदेशीर इतिहास म्हणजेच सर्च रिपोर्ट. 4. मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल. म्हणजे हा मी जो आपण सब रजिस्ट्रारकडे सर्च घेणार आहोत तो हा सर्च. मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल. नेक्स्ट. तर कुठला शोधावा? नियम मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल रिपोर्ट. सब रजिस्ट्रार कार्यालयातील रिपोर्ट. नेक्स्ट. पेपर नोटीसचा अहवाल. पेपर म्हणजे न्यूजपेपर. पेपर नोटीसचा अहवाल जे मी तुम्हाला आता शेवटी जे बोललो की आपल्याला एक पेपरमध्ये एक नोटीस द्यायची, सकाळ, लोकमत, त्याचा अहवाल. नेक्स्ट. मिळकतीच्या टायटल बाबतीत अंतिम मत म्हणजे हे अंतिम मत ऍडव्होकेटचं असतं. दॅट इज कॉल्ड ॲज ओपिनियन ऑफ द ॲडव्होकेट. आता आता तुम्हाला महत्वाचं, आता मी काय म्हणलं तुम्हाला, शेवटचा मी काय शब्द वापरला, मिळकतीच्या टायटल बाबतीत अंतिम मत. मराठी झालं अंतिम मत, इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही त्याला? ओपिनियन. बरोबर आहे का नाही? आता बघा, वकिलांनी काय दिले? ओपिनियन. ओपिनियन हे बाइंडिंग असतं का समोरच्यावर? नाही. म्हणजे जर त्याच्यामध्ये जर ऍडव्होकेट एखादा असं म्हणला की टायटल इज डिफेक्टिव्ह अँड डिफेक्ट मे बी रिमूव्ह बाय दिस अँड दिस, और असं म्हणलं असेल देर आर डिफेक्ट्स, देर आर फॉलोइंग डिफेक्ट्स, असं जर म्हणलं असेल तर ते टायटल, याचा अर्थ टायटल इज नॉट क्लिअर. सो हाऊ कॅन यू क्लिअर द टायटल? क्युअर द डिफेक्ट ऑफ द टायटल, ते खाली देतात त्याच्यामुळे. म्हणजेच टायटल ही क्लिअर आहे. तरी सुद्धा जर प्रॉपर्टी खरेदी केली तर जो खरेदी करतो त्याची जबाबदारी असते. त्या ऍडव्होकेटची जबाबदारी येते का? त्या ऍडव्होकेटची जबाबदारी येत नाही. अलग लक्षात. काही केस लॉज आहेत सुप्रीम कोर्टात गेले होते की ओपिनियन हे जे दिलेलं आहे हे याची लायबिलिटी ऍडव्होकेटला आहे का? तर कोर्ट, सुप्रीम कोर्टने निकाल असा दिलेला बाबतीत नाही म्हणून निकाल दिलेला आहे. त्यांनी त्याचं ओपिनियन दिलंय कोर्ट, त्या ऍडव्होकेटने. अंतिम निर्णय हा ज्याला खरेदी करायची आहे त्याने द्यायचा असतो, एक लक्षात घ्या. जसे डॉक्टर म्हणतात तुम्हाला या बाबतीत ऑपरेशन करावं लागेल एखाद्या बाबतीत, तर ते डॉक्टरांचं ओपिनियन झालं. ते पेशंटवर डिपेंड आहे ऑपरेशन करायचं का नाही. तसे दिस इज मिअर ओपिनियन, नॉट, अँड दॅट इज नॉट बाइंडिंग ऑन द ऍडव्होकेट. हे आपण एक महत्वाचा हा शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. हे आपण ओपिनियन आहे, जरी म्हणजे कुठल्याही, याचा तुम्हाला वेगळा इफेक्ट सांगतो. म्हणजे याचा अर्थ
जर एखाद्या प्रॉपर्टीचा आपल्याला एखादी मला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल आणि समोरच्या पार्टीने आपल्याला त्याचा सर्च रिपोर्ट दिला, तर तो आपण मान्यच करायला पाहिजे असं जरुरी नाहीये. आपण आपला सर्च वेगळ्या प्रकारे घेऊन जी आता आम्ही तुम्हाला त्या कोर्समध्ये जी माहिती जी मला प्रॅक्टिकली माहिती ती सांगतोय त्याच्यावर तुम्ही ठोकताळे लावू शकता. लक्षात घ्या. इट इज नॉट म्हणजे हे काही तुमच्यावर बाइंडिंग नाहीये. आपण हा कागद कशासाठी करायचा तयार? पण त्यात ऍडव्होकेटच लागतो. म्हणून हा तुम्ही कागद तयार करा. पण प्रॅक्टिकली या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडे. ही तेवढंच लक्षात ठेवा. आता सर्च रिपोर्ट घेताना एक महत्वाचा सर्च रिपोर्ट कोर्टातला घ्यावा लागतो. आता नवीन झाले ते किती त्यात तुम्ही आता मार्किंग ठेवून अजून एक असं मार्किंग जसं मी तुम्हाला 6 तुम्हाला मी पॉईंट सांगितले. एक 7वा पॉईंट असा लिहून ठेवा, लीज पेंडन्सी. लीज पेंडन्सी म्हणजे काय की त्या प्रॉपर्टीची केस कुठल्या कोर्टात पेंडिंग आहे काय बघायचा आहे का, हा एक सर्च बघावा लागेल. काय याच्या बाबतीत होतं माहिती का की एखाद्या प्रॉपर्टीची केस चालू असते, परंतु लीज पेंडन्सी नावाचा एक प्रकार आहे. तो असा प्रकार आहे की जर एखाद्या प्रॉपर्टीची केस चालू असेल त्याचं रजिस्ट्रेशन सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये केलं जातं. का केलं जातं की जर कोणी सर्च घेतला तर त्याला ती लीज पेंडन्सी दिसावी म्हणून. पण कधी कधी असं होतं की केस चालू असती, इंजंक्शन मिळालेलं असतं, पण ती पार्टी जी असती ज्याचा डिस्प्यूट चालू असतो, ज्याच्या फेवरमध्ये इंजंक्शन असतं, तो काय करतो गडबडीमध्ये ही प्रोसिजर विसरून जातात ही लोक. लीज पेंडन्सी कोर्टामध्ये म्हणजे सब रजिस्ट्रारकडे रजिस्टरच करत नाही. आणि मग काय होतं, ज्या वेळेस सर्च घेतला जातो त्यावेळेस ही लीज पेंडन्सी दिसतच नाही. सगळा व्यवहार झाल्यानंतर असं माहिती पडतं की अरे याची केस चालू. तर मला तुम्हाला सर्वांना ही गोष्ट सांगायची, त्या शेवटचा जो एक मुद्दा आहे 6 नंतरचा 7वा, तो लीज पेंडन्सीवर स्टार करून ठेवा. आपण त्या ऍडव्होकेटला सांगायचं ज्याच्याकडे तुम्ही सर्च रिपोर्ट घ्याल की बाबा मला कोर्टचा पण सर्च मागेल. कारण आता काय झाले माहिती का, जर तुम्ही ई कोर्ट्सवर गेला आता सगळं ते कॉम्प्युटराइज झाले ना, तुम्ही ई कोर्ट्सवर गेला आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बरोबर ते प्रॉपर्टी सापडू शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीची त्या प्रॉपर्टी काही केस चालू असेल ती आपल्या ई कोर्टमध्ये सापडू शकते, नावानिशी नंबरनिशी सुद्धा सापडते. तर हा ई कोर्टचा सुद्धा सर्च घ्यायला पाहिजे असं प्रॅक्टिकली मला वाटतं. कारण अशा संबंधी माझ्याकडे 2 केसेस चालू आहेत की प्रॉपर्टीची लीज पेंडन्सी जी होती ती रजिस्टर्ड झाली होती 2007 ला आणि त्या प्रॉपर्टीवर बँकेने 54 लाख रुपये कर्ज दिलं, मॉर्गेज केली प्रॉपर्टी. आणि नंतर काही दिवसानंतर माझ्या पार्टीला कळालं की अरे ही प्रॉपर्टी मॉर्गेज केली गेलेली आहे. ते कळालं याच्यामुळं की सातबाऱ्यावर इतर अधिकारामध्ये, आपण सातबारा वाचलेला आहे मागच्या वेळेस एकदा, तर इतर अधिकारामध्ये त्या बँकेचं नाव होतं. आणि म्हणजे 54 लाख कुठून आले एवढे सगळे. म्हणून आम्ही बँकेला लेटर लिहिलं आणि बँकेला माहिती विचारली. मग असं कळालं की बँकेने त्यांना कर्ज दिलेलं आहे. मग अरे म्हटलं अहो आमची लीज पेंडन्सी दाखल आहे. मग लीज पेंडन्सी आम्ही दाखवली, नोटीस दिली बँकेला वगैरे वगैरे वगैरे. आता त्या बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध क्रिमिनल केस चालू आहे. परंतु प्रॉब्लेम काय झाला प्रॅक्टिकली, जी या जागेचे टायटल क्लिअर होतं ते डिफेक्टिव्ह होऊन बसलं. आता आलं का लक्षात तुम्हाला? आता सगळं करायचं म्हणजे कोर्टाच्या चक्कर आल्याच ना सगळ्या, परंतु डिफेक्टिव्ह होऊन बसतं टायटल ते लीज पेंडन्सीचं. तुम्हाला सर्वांना मला ही महत्वाची गोष्ट सांगायची की कोर्टाचा सर्च घ्यायला आपण वकिलाला सांगायचा आणि तो अतिशय महत्वाचा सर्च आहे असं मला वाटतं. प्रॅक्टिकली ही गोष्ट आहे, तर तुम्ही ती लक्षात घ्या. लीज पेंडन्सी लिहून ठेवा तुमच्याकडे. पूर्वी लीज पेंडन्सी अलाउ होती, आता ती लीज पेंडन्सी एक नोटिफिकेशन निघालेले आहे, त्यानुसार लीज पेंडन्सी आता आपल्याला सातबाऱ्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर आता ती दाखल करता येत नाही. पूर्वी ती दाखल करता यायची, सातबारा किंवा टायटल रिपोर्टवरच यायचं.
प्रॉपर्टी कार्डवर लिहून मिळायचं आपल्याला रिसर्च लीज पेंडन्सी, म्हणजेच अमुक अमुक कोर्टामध्ये या जागेचा वाद चालू आहे. आता ते करता येत नाही, त्यामुळे जास्त जरा प्रॉब्लेम निर्माण झाला. एनिवे आता ऐकू येईल ना? हॅलो हॅलो हॅलो. हा सर. हा सर, ऐकू येईल? आता ऐकवलं आता. तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय मुद्दे सांगितले जे होते त्यातल्या मिळकतीचे वर्णन, एक एक मुद्दा होता आपण मी डिस्कस करतो टायटल रिपोर्ट मधला. आता मिळकतीचं वर्णन काय? मिळकतीचं वर्णन म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर त्या जागेमध्ये काय, चतुर्सीमा आपण मराठीमध्ये लिहू. नंतर त्याचा लेआउट प्लॅन कुठला आहे का, शहर नियोजन आराखड्यामध्ये त्याचं काही रिझर्वेशन दिलेलं आहे का, हे आपण बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये ती जागा रिझर्वेशन मध्ये आहे का. पुष्कळ वेळा जागा या रिझर्वेशन मध्ये असतात आणि त्या माहितीच पडत नाही याला रिझर्वेशन आहे म्हणून. प्रत्येक बघितले गेले पाहिजे. तर मिळकतीच्या वर्णनीमध्ये त्या लेआउटमध्ये लेआउट बघायचा प्रथम त्याला, आणि जो मागचा दस्त आहे त्या जागेचा एक मागचा दस्त असतं, मागचं एक सेलडीड किंवा काहीतरी एक डॉक्युमेंट असतं, त्याच्या चतुर्सीमा आणि आपण जागा घेतो त्याच्या चतुर्सीमा ह्या बरोबर पाहिजेत, चुकलेल्या नाही पाहिजे. जर त्या चतुर्सीमा चुकलेल्या असतील किंवा चुकलेल्या चतुर्सीमा ह्या रिपीट होत असतील, समजा ए या व्यक्तीने चतुर्सीमा लिहिल्या, त्याच्या म्हणजेच बाउंड्रीज लिहिल्या आणि त्या सी चुकवल्या, डी नी चुकवल्या, ई नी चुकवल्या, म्हणजे ती चूक परत 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 तशी गेली, अशी चूक नाही पाहिजे. म्हणजे जागेचं वर्णन हे करेक्ट पाहिजे. पुष्कळ वेळा जागेचं वर्णन सुद्धा हे चुकतं आणि मग केस ही मेंटेनेबल राहत नाही किंवा आपण जी जागा घेतो त्याला कुठल्याही प्रकारचं महत्व राहत नाही. तर प्लॉटच्या चतुर्सीमा अतिशय बरोबर पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं क्षेत्रफळ 130.14 स्क्वेअर मीटर जर असेल तर 130.14 स्क्वेअर मीटरच पाहिजे. थोडं कमी झाले, थोडे जास्त झाले असलं काही नाही पाहिजे. जे मागच्या डीडमध्ये कोणाचं असेल किंवा जे आहे तसंच सगळं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये चेंज नाही पाहिजे. हे अतिशय महत्वाच्या गोष्टी दिसायला अतिशय छोट्या आहेत आणि रिअल इस्टेटमध्ये ह्या कामं करताना ना खूप लोकांना कंटाळा येतो आणि आपण ती कामं केली तरच आपल्याला नेमके पैसे मिळत असतात. एक लक्षात घ्या तुम्ही. मी तुम्हाला मागं बऱ्याच वेळा सांगितलं की रिअल इस्टेटचा व्यवसाय हा 90% वर जवळजवळ 90% हा लॉसच व्यवसाय जवळजवळ. तर थोडक्यात सांगायचं की या सगळ्या गोष्टी आपण वकिलासारख्या तुम्ही बघितल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडून, म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नाही भविष्यामध्ये. तर